मगाशी एका वाक्यामध्ये आलं की दया. आता ती दया मला या ठिकाणी कळली. खरोखरच म्हणजे त्या शब्दातून अर्थ मला कळली. हे जे लोक जे बसलेले ह्यांच्यावर खरोखरच दया आहे आणि त्या दयाने दया केली म्हणून एवढी लोक आली. हे आता या ठिकाणी आपल्याला खरोखरच बोलायला काही हरकत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी जो उभा मी आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी मी आज या ठिकाणी उभा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर आता आमचे जांभेकर त्यांनी इथं आपल्या भाषणामध्ये बराचसा उल्लेख केलेला आहे, त्याच्यात मी काही जास्त जाणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. जांभेकर हे पत्रकार मधले पहिले होते. त्यांच्या पुण्यतिथीला मी तिथे गेलो होतो. मला पद्मश्री मिळाला 2021 मध्ये. त्यावेळेला पालकमंत्री चव्हाण साहेब, नितेश राणे साहेब आणि आम्ही असे 3 तिथं त्या पुण्यतिथीला आम्ही तिथं होतो. मला खरोखरच त्यांनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं ते अति म्हणजे अतिच चांगलं असं केलं. आज या ठिकाणी मला जास्त काही बोलायचं नाहीये, कारण काय पाटील साहेबांना आमच्यापर्यंत जायचंय. त्यांनी आता मला लगेच सांगितलं. मी पण आता जरा निघणार आहे आणि आता मुलं पण बराचसा वेळ झालेला, कारण 3-2:30 वाजल्यापासून इथं आलेले आहेत. परंतु मुलांना मी फक्त 3 संदेशच देणार, बाकी अजून काही मी बोलणार नाही. मी माझं स्वतःचं काही तुम्हाला मी सांगणार नाही. परंतु एक मी नक्कीच सांगू शकतो की एक व्यक्ती वयाचा 10 वर्षाचा असताना वडील गेले. वयाचे 10 वर्षाचे असताना ह्या व्यक्तीचे वडील गेले आणि त्याचं पालन पोषण त्या आईने केलं आणि त्या आईने केलं. आज त्या आईमुळे मी त्यावेळेला 10 वर्षाचा मुलगा काय करणार हो? काहीच करू शकत नाही. काय मला मिळणार? परंतु जे वडील गेले ते वडील इथं ठेवून गेले आणि म्हणून आज तुमच्या समोर मी इथं आज उभा आहे. मग अशी तुम्हाला सांगितलं आणखी परत काय, पण शिवाजी महाराजांनी जे काय करून गेलं म्हणून आज आपण इथं उभे आहोत. परंतु माझे वडील ते करून गेले आणि ते ठेवून गेले, ते मी जिवंत ठेवलं आणि म्हणून आज या ठिकाणी खरोखरच मनापासून मला एक आनंद वाटतो की ज्या वेळेला 140 करोड मधून 100 लोकांचं फक्त 100 लोकांमध्ये त्यांना तो पद्मश्री आणि पद्मभूषण द्यायचं ज्यावेळी होता. आणि अशा ह्याच्यात मी मुद्दाम ह्या मुलांना सांगतोय. पालकांना सर्वांना माहितीच आहे, पण मुलांसाठी हे मी मुलं त्यांचं कौतुक करतो आणि मुलांसाठी हे कळलं पाहिजे की एक व्यक्ती 10 वर्षाचे असताना वडील गेले म्हणजे काय मिळूच शकत नाही. शिक्षण मिळूच शकत नाही ना. आई काय करणार? काहीच करू शकत नाही. परंतु आता ती वस्तुस्थिती नाही आहे. म्हणून पालकांना आणि मुलांना मुद्दाम मला एक सांगायचं आहे की तुमचे आज पालक चांगले कमावते आहेत. आज तुमच्या माता ज्या आहेत त्या पण चांगल्या कमावते आहेत. आणि मगाशी मॅडमने एक उल्लेख केला, तुमच्या हातामध्ये एक 15 ते 20 हजाराचा मोबाईल पण दिलेला आहे. आता अशा व्यक्तींनी त्यावेळी काय करायचं मला सांगा तुम्ही. आज मोबाईलमध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत आणि ह्या मुलांना वाईट गोष्टींसाठी तो आज खरा मोबाईल खरं तर त्याच्यातलं चांगलं घ्यायचं आहे. मोबाईल इतका चांगला आहे की अभ्यासासाठी 1 नंबर आहे. एखादा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला आलं नसेल तर तुम्ही लगेच मोबाईल युट्यूबवर तुम्ही काय करू शकता, ते घेऊ शकता. चांगलं आहे. पण तेच युट्यूब तुम्हाला काय देतं आणि फेसबुक काय देतं हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. मी एका कार्यक्रमात होतो आणि मला वाटतं नाईक मॅडम मला वाटतं होत्या पोलीस हे आपल्या ह्याच्या, आणि त्यांनी विचारलं मुलांना, जवळजवळ 500 मुलं होती त्या कार्यक्रमाला मी होतो. आता पुढे काय येणार? फेसबुक आलं, व्हॉट्सअप आला,
सगळं काय आलं, पुढे काय येणार मुलांना काही सांगता आलं नाही. पण पुढे आता आलेलं, आत्ता तर काय आहे, नवीनच्या पिढीमध्ये काय आलेलं आहे, AI आलेलं आहे. म्हणजे सगळा अभ्यास काय झालेला आहे तुमच्या आज हातामध्ये आहे. त्याचा चांगला तुम्ही वापर करू शकता ना. आणि मगाशी मॅडमनी एक चांगला उल्लेख केला, डॉक्टर मॅडमनी एक चांगला उल्लेख केला. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही चांगलं जे शिक्षक शिकवतात त्याच्यावर लक्ष द्यायचा. अन्यथा गोष्टीवर माझा मित्र मला काय देतोय सल्ला ते बघण्यापेक्षा त्या शिक्षकाने जो दिलेला जो मंत्र आहे तो मंत्र घेणं गरजेचं आहे. कारण तो मित्र त्याला काय घडवतोय. मॅडम हे सगळं दोस्तीमुळे होतं. खरोखर तुमचं मी ऐकलं चांगलं, दोस्तीमुळे. कारण तो काय म्हणतो, आज आपल्याकडे आज सर्वजण एकत्र येऊ आणि आपण काय करू, त्या व्यसनाहारी जाऊ. चांगली मुलं आणि कशासाठी तुमचे आई वडील एवढे मेहनत करतायत, तुम्हाला शिकवतायत, तुम्हाला हवं नको ते देतायत, तुम्ही चांगल्या मार्गाला चला. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, हे 3च वाक्य मी बोलणार आता आणि मी माझं भाषण थांबवणार, कारण का बराच वेळ झालेला आहे. तुम्ही आधी पहिलं मुलांनी स्वप्न बघा. मगाशी मॅडमनी पण म्हटलं ते स्वप्न झोपेतच बघतात स्वप्न, परंतु ते स्वप्न बघा. आणि स्वप्न बघून झाल्यानंतर तुम्ही काय करा, कष्ट करा, कष्ट. आणि नंतर तुम्ही परत तिसरं जे आहे ते सातत्य ठेवा. सातत्य ठेवा. ह्या 3 गोष्टीवर तुम्ही जर लक्ष जर दिलात तर मॅडम तुम्ही जे मगाशी म्हटलं आपल्या कोकणामधले, आपल्या ह्या सिंधुदुर्गामधले अधिकारी कोण नाहीत, तर हे 3 जर तुम्ही जर हे जर संदेश घेतलात तर मॅडम खरोखरच मी अभिमानाने सांगू शकतो, आजही आमचे अधिकारी पण आहेत, पण बऱ्याचशा लोकांना, कारण माझा पुतण्या स्वतः PSI मुंबईमध्ये आहे. म्हणजे असे किती आहेत, डॉक्टर आहेत, जिल्ह्याचे डॉक्टर गंगावणे म्हणून इकडे होते. तुम्हाला कोणाला माहिती असेल काय, मला माहिती नाही. म्हणजे त्यावेळेला तुमचा जन्म पण होता ना, कारण हे 50 वर्षाची 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. असे आमचे त्यावेळेला पण अधिकारी इथं घडलेले आहेत. परंतु मधल्या पिढीमध्ये तुम्ही म्हणताय तसं ती मुलं पोचली नाही. म्हणजे त्यांना याचा अर्थ की त्यांना मार्गदर्शन बरोबर झालं नाही आणि म्हणून ती पोचली नाही. परंतु आता आमची मुलं नक्कीच मॅडम तुम्हाला मी विश्वासाने सांगतो, जे कुबल सरांनी या ठिकाणी जो हा कार्यक्रम घेतलेला आहे तो सिंधुदुर्गात त्याच्यासाठीच फक्त घेतलेला आहे की ही मुलं उद्या IAS IPS ह्या परीक्षेला जाऊन आपल्या ह्या सिंधुदुर्गाचं खरोखरच मान उचलणार, ह्याच्याबद्दल काही दुमत नाही. एवढं मी आज या ठिकाणी कुबलांच्या माध्यमातून मी हे सांगतोय, कुबल सरांच्या माध्यमातून. कारण त्यांनी हे कार्य केले, त्यांचे कार्यक्रम मी 3-4 कार्यक्रमांना मी अटेंड केलेले आहेत. त्यांचे कार्यक्रम अतिशय चांगले कार्यक्रम करतात. कशासाठी करतात, गुणगौरव सोहळा म्हणजे शिक्षक पालक याचा अर्थच काय की ते मुलांना घडवतात आणि त्यांना उत्तेजनार्थ येण्यासाठी ते आमचे या ठिकाणी कुबल सर करतायत. त्यामुळे खूप आज या ठिकाणी वेळ झालेला आहे. मला या संस्थेने कुबल सरांनी निमंत्रण केलं. खरं तर मी